नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ मोना हे यूट्यूब चॅनल। आपण आज 7वी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचा असणारा गणित हा विषय अभ्यासणार आहोत। आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच स्कॉलरशिपसाठी लागणाऱ्या सोप्या ट्रिक्स सुद्धा आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर चला तर मग आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नाला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न काय दिले बघा, 0 8 9 7 2 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरा। आपण प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय दिले, 0 8 9 7 2 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल। तर बघा, काय आपल्याला संख्या दिले, त्या संख्यामधून 5 अंकी संख्या बनवायचे, लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायचे। तर बघा कसं बनवता येईल। 0 ही लहानात लहान संख्या आहे, पण त्यापासून संख्या बनल का नाही। त्यामुळं बघा 5 अंकी संख्या कशी तयार होईल, 2 0 पुन्हा कोणती येणार आहे, 5 7 आणि 8 ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या। पुढे बघा प्रश्नामध्ये काय म्हणले, लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत। अगोदर बघा, लहानात लहान असलेले दशक स्थानचा अंक कोणता आहे, 7। तर 7 ही काय झाली, लहानात लहान दशक स्थानी असलेली स्थानिक किंमत। तर ह्याची स्थानिक किंमत काय असणार आहे, 70। काय असणार आहे, 70। पुन्हा प्रश्न काय म्हणले, त्याच अंकाची दर्शनी किंमत, म्हणजे 7 ची दर्शनी किंमत किती असणार आहे, 7। तर बघा वजाबाकी करायची, 70 वजा 7 किती येणार आहे उत्तर आपलं, 63। मग बघा पर्यायामध्ये आहे का उत्तर, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा काय दिले, 78 कंसात 4 अधिक 5 ए कंस बंद 32 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे। तर ए बरोबर किती। आपल्याला ही एक संख्या दिली आहे आणि ही संख्या 78,932 या संख्येच्या बरोबर आहे असं सांगितलंय। तर बघा कसं सोडवायचं, अगोदर आपण ही संख्या लिहून घेऊ, 78,932 आणि ह्या 9 ची किंमत ह्या कंसा एवढी आहे, त्याच्यामुळं बघा काय असणार आहे, 78,000 इथं कंस आणि 32। तर बघा कसं सोडवायचं, काय केले, ह्या कंसाच्या बरोबर 9 ची किंमत आहे, त्याच्यामुळे 4 अधिक 5 ए बरोबर 9। पुन्हा बघा काय करायचं, 5 ए बरोबर 9 हे अधिकचं तिकडे जाऊन वजा होणार आहे, 5 ए बरोबर 5, ए बरोबर 5 भागिले 5, 5 नी 5 नी भागीला किती राहणार आहे, 1, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1। तर बघा पर्यायामध्ये आहे का 1, तर हो, तर पर्याय नंबर 2 मध्ये आपल्याला 1 हे उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा काय दिले, 95,07,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। तर बघा काय करायचं, अगोदर संख्या लिहून घेऊ, 95,07,432 ही एक संख्या दिली। पुढं काय म्हणलंय, 4 या अंकाची स्थानिक किंमत, 4 अंकाची स्थानिक किती किंमत असणार आहे, 400। पुढं काय म्हणलंय, 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर भागिले 2, काय येणार आहे उत्तर, दोन्ही भागेला 2 असणार आहे, 2 1 2 2 दोन्ही 4, आपलं उत्तर काय आलं, 200। तर बघा पर्यायामध्ये आहे का 200, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 200 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा काय दिलंय, 3 अधिक 2 पी कंसामध्ये 3 अधिक 2 पी कंस बंद व कंसामध्ये 5 अधिक 3 क्यू कंस बंद हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत। तर पी व क्यूच्या किमती कोणत्या। तर बघा काय सांगितलंय, 84,527 हे असणार आहे एकक, दशक, शतक, सहस्त्र आणि हे असणार आहे दशसहस्त्र। तर आपल्याला सहस्त्र स्थानचा अंक विचारले, सहस्त्र स्थानचा अंक किती आहे, 4।
आणि त्याची किंमत किती दिली आहे 3 + 2p. पुढे बघा काय विचारलंय, दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक कोणता आहे 2. तर बघा मग 2ची किंमत काय असणार आहे 5 + 3q. बघा कसं सोडवायचं आता ह्याला. काय सांगितलंय, सहस्त्र स्थानचा अंक 4 आहे म्हणून त्याची किंमत किती दिली आहे 3 + 2p. तर बघा 4 = 3 + 2p. काय होणार आहे, इकडचं 3 इकडं अधिकचं वजामध्ये येणार आहे म्हणून 4 + 3 = 2p. किती राहणार आहे, 4 मधून 3 गेले 1 राहणार आहे बरोबर 2p. p बरोबर 1/2 म्हणजे 1/2 ची किंमत किती असते 0.5. तर बघा 0.5 कोणत्या पर्यायामध्ये आहे का, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 0.5 आहे म्हणजे हे उत्तर येणार आहे. त्याच्यामुळं हे 2 = 5 + 3q सोडवत बसायचं नाही, कारण परीक्षेमध्ये आपला जास्त वेळ वेस्ट होतो म्हणजे खर्चिक होतो. तरीही आपण सोडवून पाहूया. तर बघा दशक स्थानचा अंक 2 होता म्हणजे 2 = 5 + 3q. पुढे बघा काय येणार आहे 2 - 5 = 3q. हे -5 मधून 2 गेल्यानंतर -3 असणार आहे. -3 = 3q. q बरोबर -3/3 बरोबर -1. बघा आला का नाही पर्यायामध्ये 0.5 हे याचं उत्तर आलं आणि -1 हेचं उत्तर आलं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर असणार आहे. 9534 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. तर संख्या लिहून घेऊ. काय दिली संख्या 94,534 ही संख्या दिली आपल्याला. अगोदर काय म्हणले उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. बघा ही असणार आहे तुमची डावी बाजू आणि ही असणार आहे तुमची उजवी बाजू. तर पहिल्यांदा काय विचारले उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. उजवीकडील 4 म्हणजे काय असणार आहे हे 4. 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 4. पुन्हा काय म्हणले डावीकडील 4ची स्थानिक किंमत. डावीकडे म्हणजे इथली त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे 1 2 3 म्हणजे 3 0. बघा उत्तर काय येणार आहे 1/1000. तर आहे का बघा पर्यायामध्ये 1/1000. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 1/1000. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे. तर आज आपण गणितावरचे काही उदाहरणे पाहिलेले आहेत. असेच स्कॉलरशिपसाठी सोप्या ट्रिक्ससाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.